श्री शिवाजी महाराज अध्याय 19. रयतेचा राजा. रयतेच्या सुखासाठी वडिलांकडून शिवरायांना केवळ लहानशी जहागीर मिळवली होती. या लहानशा जहागिरीतून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला. त्यांनी लोकांना जागे केले, स्वाभिमानी बनवले. त्यांनी लोकांची संघटना उभारली, आपला जीव धोक्यात घातला आणि बलाढ्य शत्रूचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्याची चोख व्यवस्था लावली, त्यामुळे खंत सुखी झाली. सेवकावर माया. शिवरायांची आपल्या सेवकावर मोठी माया होती. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करले. शिवरायांनी त्यांच्या मुलाचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले. शिवरायांनी स्वतः त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेचे छत्र दिले. आग्र्याच्या कैदीत मदारी मेहतर याने आपला जीव धोक्यात घातला. शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले. शिवरायांनी त्याच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजाराम यांच्याशी केले. अशा किती गोष्टी. सगळ्या शिवराय राजे होते, पण आपल्या सेवकांनी त्यांनी पित्यासारखी काळजी घेतली. रयतेचे रक्षण. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळची गोष्ट. खानाची फौज पिके तुडवत लोकांना त्रास देत मुलूक उद्ध्वस्त करीत येऊ लागली. शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या सरदारांना लिहिले, तमाम रयतेला घाटाखाली पाठवा. आळस करू नका. या कामासाठी रात्रीचा दिवस करा. गावोगाव फिरा. लोकांना आसरा मिळवून द्या. मुघलांनी लोकांना कैद केलं तर ते पाप तुम्हाला लागेल. शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मातेसारखी माया केली. चांगले ते केले. जुन्यातील वाईट टाकून दिले आणि चांगले निर्माण करणे हा शिवरायांच्या राजकारभाराचा विशेष गुण होता. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करत, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धत बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, कारण पद्धत स्वराज्याला घातक आहे, असे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमाविसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. कडक शिस्त. राज्यात कुठे काय चालले आहे याची शिवरायांना खडानाखडा माहिती असे, कारण त्यांचे हेर खाते चोख होते. फितुरीपासून राज्याला धोका असतो, म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, रयतेला लुटू नये अशी सैनिकाला सक्त ताकीद होती. नियमाचा भंग करणाऱ्यांना ते कडक शिक्षा करत. दिलदार शिवराय. शिवराय पराक्रमाने थोर होते, तसेच मानानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जाती-जमाती जवळ केल्या. सर्व जाती-जमातील लोकांना स्वराज्याला कारभारात त्यांनी स्थान दिले. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून ते त्यास नोकरीला ठेवत. शिवरायांच्या आरमारी दलात कोळी भंडारी होते, तसेच मुसलमानही होते. महार, रामोशी इत्यादी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. राजकारभाराचे काम त्यांनी ब्राह्मण व प्रभू जमातीकडे सोपवले होते. शिवरायांच्या सैन्यात हेडकरी होते, मराठे होते, मुसलमान होते.
त्यांच्या पायदळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता. त्यांच्या आरमार दलातील अधिकारी दौलत खान सिद्दी मिसरी तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते. हे सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. कुतुबशहा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवळकोंडा येथे बरोबरीच्या नात्याने झालेल्या हृदयभेट भारतीय समाजाला ऐक्याची नवी दिशा दाखवणारी आहे. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदीला उपद्रव दिला नाही. कुरव्यात शरीफची एखादी प्रेत हाती आल्यास ती प्रत सामान्यपूर्वक मुसलमानाकडे सोपवून देत. लढाईत हाती लागलेल्या कोणत्याही स्त्रियांच्या अब्रूस त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. कोणी मुसलमान म्हणून ते त्यांचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वातंत्र्याच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेव्हणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला त्याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर यांची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर यांचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. त्याची हकीकत अशी. नेतोजी पालकराचा सेनापती होता. तो मोठा चपळ आणि शूर होता. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात. लोक त्याला प्रतिशिवाजी म्हणत. एक दिवस शिवरायांवर रुसून नेतोजी मुघलांना जाऊन मिळाला. शिवराय आग्र्याहून निसटून महाराष्ट्रात आले. त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेताजीस पकडून बादशहाकडे पाठवले. बादशहाने त्याला आग्र्यास पाठवले. नेतोजी आग्र्याला गेला. बादशहाने त्याला मुसलमान केले. नेतोजी पालकर आता मुहम्मद कुलानखान झाला. तो बादशहाची चाकरी करू लागला. बादशहाने त्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवले. तेथे त्याने पराक्रम गाजवला. 10 वर्ष लोटली. एकदा बादशहाने दिलेरखानाबरोबर नेतोजी शिवरायांवर पाठवले. तो दक्षिणेत आला. नेतोजी धर्मांतर झाला असेल तरी शिवरायांना व महाराष्ट्राला तो विसरला नव्हता. त्याला आपले पूर्व आयुष्य आठवले. त्याचे मन उचंबळून आले. त्याच्या मनात स्वातंत्र्याची, स्वराज्याची व धर्माची प्रीती जागी झाली. एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून तो थेट शिवरायाजवळ आला आणि म्हणाला, मी परधर्मात गेलो, पण मला आता स्वधर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा स्वधर्मात येता येणार? शिवराय म्हणाले, का नाही? तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकता. नेतोजी विनकरी करून शिवरायांना म्हणाला, मग मला हिंदू धर्मात घ्या. शिवरायांनी शास्त्री आणि पंडित यांची बैठक भरवली. ते म्हणाले, पंडित हो, नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहे. त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही, त्यांना जवळ घेणे हा धर्म आहे. शिवरायांनी नेतोजी पालकरला पुन्हा स्वधर्मात घेतले. पुढे नेतोजीने पुष्कळ वर्ष स्वराज्याची सेवा केली. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.